अथर्व विचारे जो केसचा मेन साक्षीदार आहे तोच आता पळून जाणार आहे महिपत शिकरेला घाबरून. चला तर बघूया. ठरलं तर मग या मालिकेत 2 मार्चच्या भागात आपल्याला कोणकोणते महत्त्वाचे ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तन्वी सुभेदारांच्या घरी पूजेला आलेली असते आणि ती सारखा लग्नाचा विषय काढते आणि सायलीला वाईट वाटेल असे बोलत असते. पण प्रतिमा सायली जवळ जाऊन तिच्याशी प्रेमाने बोलते आणि जेव्हा पूजा संपते तेव्हा कल्पना मुद्दाम तो प्रसाद तन्वीकडे वाटायला देते. पण महादेवाच्या मनात अशीच इच्छा होती की हा प्रसाद सायलीनेच वाटा. त्यामुळे जेव्हा तन्वी चालत असते तेव्हा तिच्या हातातून प्रसादाचा भांडा खाली पडणार. पण तेवढ्यात सायली तो भांडा धरते आणि मग सायली सर्वांना प्रसाद वाटते. इकडे महिपत शिकरे खूप जास्त आनंदात असतो, कारण त्याला वाटतं आता मधुकर पाटील पुन्हा जेलमध्ये जाणार आणि त्याचा वकील त्यांना लीगल नोटीसही पाठवायला सुरुवात करतो. पण त्यांना हे माहीत नाही की साक्षीचा चुलत भाऊ म्हणजे अथर्व विचारे हा अर्जुन आणि सायलीला सापडलेला आहे आणि आता हे ते दोघं यापासून गाफील असतात. आणि आजच्या भागात आपल्याला सायली आणि अर्जुनचा इतका जबरदस्त रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे. तो सीन तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की पहा. मी जास्त त्या सीनबद्दल सांगत नाही. तर चला तर पुढे सुरुवात करूया. इकडे अथर्व विचारे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत असतो. तो तिला सांगत असतो, मी ज्या माणसांच्या विरुद्ध साक्ष देणार आहे ते खूप डेंजर माणसं आहेत. मी असं करतो, मी इथून पळून जातो. पण तेवढ्यात तेथे चैतन्य येतो आणि अथर्व विचारे त्याला पाहून घाबरतो. त्याला वाटतं की चैतन्याने सगळं ऐकलं की काय, पण चैतन्याने काहीही ऐकलेलं नसतं. पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अथर्व विचारे हा पळून गेलेला आहे आणि चैतन्य त्याला फोनसुद्धा करत आहे, पण त्याचा फोनसुद्धा बंद लागत आहे. ही बातमी जेव्हा अर्जुनला कळते तेव्हा अर्जुनला पण खूप मोठा धक्का बसतो. आता आपण बघूया अर्जुनला अथर्व विचारे सापडतो की नाही हे आपण बघूया उद्याच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल पहिल्यांदा आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच मालिकेचे थोडक्यात अपडेट पाहण्यासाठी.